विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची नदीचे गाणे ही कविता अभ्यासणार आहोत. कविता लिहिली आहे V.म. कुलकर्णी यांनी. कवितेत कवी म्हणतात, दरी दरीतून वनावनांतून झुळझुळ मी वाहते येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. कवी म्हणतात, दरीतून म्हणजे व्हॅलीतून, वनांतून म्हणजे जंगलातून, फॉरेस्ट मधून, झुळझुळ मी वाहत येते, मी वनांतून दरीतून वाहत येते आणि मी मंजुळ म्हणजे मधुर गोड असं गाणं गाते आणि मी सतत पुढेच धावत जाते. मी मागे फिरून पाहत नाही, मी मागे फिरून जात नाही. म्हणतात, वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती, भूमी तनुजे मला भेटती. म्हणतात की वसली गावे तीरावरती, नदीच्या काठावरती, तीर म्हणजे नदीचं काठ, आणि या नदीच्या काठावरती खूप सारी गावे वसली आहेत. त्या सगळ्या गावांना भेटून नदी पुढे जाते. लता आणि वृक्ष, लता म्हणजे छोट्या छोट्या वेली आणि वृक्ष म्हणजे मोठी झाडे, या सगळ्यांना भेटून नदी पुढे जात राहते. लता वृक्ष किती काठावरती, अनेक झाडे आणि अनेक वेली नदीच्या काठावरती वाढलेले आहेत. भूमी तुनी मला भेटती, त्यांची जी मुळे आहेत ती या नदीला भूमीच्या आतून भेटत असतात आणि म्हणून नदी म्हणते, लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुनी मला भेटती. तरी सुद्धा या सगळ्यांना भेटून मी पुढेच चालत राहते असं आपल्याला ही नदी सांगते आहे. ते फुलवेली मज सुमने देती, फुलवेली फुलांच्या ज्या वेली आहेत त्या नदीला फुले देतात. सुमने, सुमने या शब्दाचा अर्थ आहे फुले. कुठे लव्हाळी खेळत बसती, नदीच्या काठावरती छोटी छोटी लव्हाळ्याची रोपटी असतात आणि ही रोपटी सुद्धा या नदीसोबत काठावरती खेळत बसतात असं नदी सांगते. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. आम्रतरू, आम्र म्हणजे आंब्याची, तरू म्हणजे झाडे, आंब्याची झाडे माझ्यावरती आपली थंड, शीतल म्हणजे थंड, छाया धरतात आणि अशा या थंड छायेमध्ये मी पुढेच धावत राहते असं नदी आपल्याला सांगते. पाणी पिऊनी पक्षी जाती, पक्षी पाखरे. घट भरूनी कोणी जल नेती, घट म्हणजे घागरी. या नदीच्या काठावरून अनेक महिला आपल्या घागरी भरून पाणी घेऊन जातात. जल पाणी. गुरे वासरे जवळी येती, नदीच्या जवळ कोण कोण येतं, गुरे आणि वासरे येतात. मुले खेळती लाटांवरती, नदीच्या पाण्यामध्ये सगळीकडे मुले खेळत बसतात. अशी ही नदी फक्त आणि फक्त पुढेच धावत जाते असं कवी V.म. कुलकर्णी आपल्याला सांगत आहेत. शेवटी नदी म्हणते, मी कोणाची, मी सर्वांची. नदी कोणा एकाची नसते, ती सर्वांची असते. तिचा उपयोग सर्वजण करतात. गुरे, वासरे, प्राणी, पक्षी, झाडे, वेली, छोटी मुले या सगळ्यांच्या उपयोगाची नदी आहे. म्हणून ती म्हणते, मी कोणाची, मी सर्वांची आहे. बांधूनही मज नेणाऱ्यांची, जे मला बांधून नेतात, घागरी भरून मला घेऊन जातात, त्या सगळ्यांची मी आहे. जेथे जाईन तेथे फुलवीन. मी नदी आहे म्हणजे माझं पाणी जिथे जिथे जाईन तिथे तिथे फुलवीन. बाग मनोहर आनंदाची, बाग म्हणजे उद्यान, मनोहर म्हणजे सुंदर आणि आनंदाची, सुखाची, समाधानाची अशी बाग ही नदी फुलवत असते असं कवी V.म. कुलकर्णी आपल्याला सांगत आहेत.